विठला हरीचा विणा मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणा. अरे विठला हरीचा विणा मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणा. विठला हरीचा विणा मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणा. ज्ञानोबा माऊली तुकाराम. ज्ञानोबा माऊली तुकाराम. आधी रचिली ही पंढरी मग वैकुंठ नगरी. जेव्हा नवते चराचर तेव्हा होते पंढरपूर. ज्ञानोबा माऊली तुकाराम. ज्ञानोबा माऊली तुकाराम. ज्ञानोबा माऊली तुकाराम. ज्ञानोबा माऊली तुकाराम. तेव्हा नवती गोदा गंगा तेव्हा होती चंद्रभागा. तेव्हा होती चंद्रभागा. चंद्रभागेच्या तटी धन्य धन्य ती पंढरी. चंद्रभागेच्या तटी धन्य धन्य ती पंढरी. पांडुरंग हरी पांडुरंग हरी पांडुरंग हरी पांडुरंग हरी. आधी रचिली पंढरी मग वैकुंठ नगरी. जेव्हा नवते चराचर तेव्हा होते पंढरपूर. ज्ञानोबा माऊली तुकाराम. ज्ञानोबा माऊली तुकाराम. दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. पीतांबर परिमळ वंदना करतुंड वक्र तुंग त्रिनयना. माता वत्साली सदना संकटची पावावे निर्माणी रक्षा. की अभिजितने मग ते साम्राज्य त्याला सांभाळायला दिलं. हा शूर वगैरे होता. त्यांनी एकदा जंगलामध्ये गेला तर जंगलामध्ये गेल्यानंतर कपिल ऋषी जे येतं त्यांनी त्याला बोलवलं आणि त्याला एक सन्मानार्थ त्या ठिकाणी जेवण दिलं. मग ते जेवण जे येतं ते त्यांच्याकडे चिंतामणी नावाचा एक दगड होता आणि त्या दगडाच्या माध्यमातून त्याला ती सोय करता येत होती. जेव्हा त्या गणराजांनी हे सगळं औंचार वगैरे घेतला त्याच्यानंतर त्याचं मन विचलित झालं की हा चिंतामणी दगड मला पाहिजे. कपिल ऋषीने सांगितलं की तो देणार नाही. मग त्याने तो हिसकावून घेतला आणि गेला. मग कपिल ऋषीने त्याबद्दल गणरायाकडे प्रार्थना केली. गणराजा म्हणतात ठीक आहे तुला चिंता करू नको. आणि मग तिथे कोणतरी वृक्ष आहे काय त्या कदम वृक्ष कदंब त्या वृक्षाखाली युद्ध झालं. गणरायाने मग त्या गणराजाचा पराभव केला आणि मग ते चिंतामणी जो दगड होता तो त्यांनी परत कपिल ऋषीला गेला. पण कपिल ऋषी म्हणे आता मला नकोय. त्याचे मन हे झालं. त्यांनी काय केलं गणरायाच्याच गळ्यामध्ये तो बांधला आणि तो चिंतामणी दगड म्हणून मग या ठिकाणी त्या गणरायाची स्थापना केली. तर अशा दोन आख्यायिका वेगवेगळ्या. परंतु याला एक ऐतिहासिक संदर्भ आहे. माधवराव पेशवेने स्वतः या ठिकाणी 40,000 रुपये खर्च करून ते मंदिर बांधलेलं आहे. माधवराव पेशवेनं जेव्हा टीबी झाला 27 वर्षी तेव्हा आणि त्याच्या अगोदर माधवराव पेशवे नेहमी येत असतात. बहुतेक गणपतीचे मंदिरं जे आहेत ते पेशवेकालीन पेशव्यांनी स्थापन केले आणि माधवराव पेशव्यांनी या ठिकाणी त्यांची जास्त भक्ती होती. कारण पुण्यापासून जवळ आहे. 3 नद्या तिथे मुळा मुठा आणि भीमा नदी अशा तिन्हीच्या नदीचं सानिध्य येते. तर 27 वर्षी टीबी झाल्यानंतर त्यांनी इथेच काही उर्वरित शेवटचे 2 वर्ष त्यांनी इथेच काढले. वय झाल्यानंतर मग रमाबाईची त्यांची दुसरी होती या ठिकाणी सती गेली. तर अशी आख्यायिका आहे आणि हे फार प्राचीन मंदिर आहे. मित्रांनो
श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचा जन्म 1275 मध्ये आपेगाव, जे सध्याचं पैठण आहे आणि जिल्हा औरंगाबाद पूर्वीचा आणि आता सध्याचा संभाजी महाराज त्यांच्या नावाने जो जिल्हा झालेला आहे त्या ठिकाणी पैठण नगरपासून खाली ते एक पवित्र स्थान आहे. तर त्यांचे वडील जे होते ज्ञानेश्वर महाराजांचे, त्यांनी पहिल्यांदा संन्यासाश्रम घेतला होता. परंतु संन्यासाश्रम घेतल्यानंतर त्यांना काही अडचणी आल्या आणि ते परत आपल्या संसारामध्ये आले म्हणून त्यांना समाजाने वाळीत टाकलं होतं. 4 भावंड होते. ते सगळ्यात छोटे होते ज्ञानेश्वर महाराज, निवृत्ती, नाथ, सोपान आणि मुक्ताबाई. 4 भावंड होते आणि त्यांना संपूर्ण वाळीत टाकल्यामुळे त्यांनी फार हालाकष्ट काढलेले आहेत. ज्ञानेश्वर महाराज हे निवृत्ती नाथांना स्वतःचे मोठे बंधू होते, पण ते गुरु मानायचे आणि त्यांच्या इच्छेने यांनी या आध्यात्मिक याच्यामध्ये हे केलं. वयाच्या 16व्या वर्षी त्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली. 16व्या वर्षी ज्ञानेश्वरीचे भगवद्गीता आहे ते संस्कृतमध्ये होते आणि मराठीमध्ये लोकांना समजावं म्हणून त्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली. ज्ञानेश्वरी जी लिहिली ती नेवासा तालुका, अहिल्यानगरमध्ये नेवासा तालुका आहे आणि त्या ठिकाणी आजही त्यांनी ज्या खांबाला टिपून ज्ञानेश्वरी लिहिली आहे ते खांब आणि त्याला पवित्र स्थान तिथे आहे नेवासा. त्यानंतर या ठिकाणी त्यांनी समाधी घेतली वयाच्या 21व्या वर्षी, म्हणजे 1296ला समाधी घेतली. येतो का नाही येळकोट. सदानंदाचा